नमस्कार. आज आपण शेवग्याचं चमचमीत असं आंबट गोड वरण बनवणार आहोत. त्यासाठी बघा इथे ही शिजवलेली तुरीची डाळ घेतली आहे. कुकरमध्ये लावून याला 2 शिट्ट्या काढून घेतल्या आणि थोडीशी हळद टाकली आहे शिजवता वेळेस. बाकी काही टाकायची गरज नाही. शेवग्याच्या शेंगा ह्या अशा कट करून घेतल्या आहे. 2 ते 2.5 इंचापर्यंत कट करायच्या आणि याचे जे वरचे साल आहे ते अधरशे काढायचे. खूप असे साल काढून घ्यायचे नाही. तर चला आता आपण या पातेल्यामध्ये तेल टाकून घेऊ. भाताबरोबर खूप छान लागते हे वरण, किंवा मग चपाती बरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता. आता हे तेल गरम करून घेणार आहोत आपण. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपण मोहरी टाकून घेणार आहोत. 1/2 चम्मच एवढी. हा बारीक चिरलेला लसूण टाकायचा. भरपूर लसूण घ्यायचा आहे. खूप छान चव लागेल या वरणाला. आणि कढीपत्त्याची पाने टाकायचे आहेत. लसूण थोडासा परतला यामध्ये कोथिंबीर टाकली आहे. 1/2 चम्मच हळद टाकायची. लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता. मी इथे 1 मोठा चम्मच एवढी लाल मिरची पावडर घेतली आहे. आणि यामध्ये आता हे शिजलेलं वरण टाकायचं. पाणी टाकून घेणार आहोत आपण या वरणामध्ये. बघा हे असं पातळ बनवायचं आहे, कारण आपण शेंगा टाकणार आहोत यामध्ये आणि शिजवणार आहोत. तर नंतर ते घट्टसर होणारच आहे. वरून पुन्हा भरपूर अशी कोथिंबीर टाकायची. कोथिंबीरचा वापर थोडा जास्त घ्या. आणि ही आहे बघा चिंच गुळाची चटणी. मी इथे चिंच गुळाची चटणी टाकत आहे. तुमच्याकडे चटणी नसेल तर तुम्ही थोडासा गुळ आणि चिंच जी भिजवून त्याचा कोळ बनवतो आपण तो टाकू शकता. पण नक्की टाका चिंच आणि गुळ, कारण की तुम्ही बघाल खूप छान चव येते या वरणाला. आता ह्या धुवून घेतलेल्या शेंगा टाकायच्या आहेत शेवग्याच्या. शेवग्याच्या शेंगा टाकल्याच्या नंतर आपण हे 5 मिनिटं शिजवून घेणार आहोत. म्हणजे ह्या शेंगा शिजेपर्यंत. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि 1/2 चम्मच काळा मसाला टाकते, जो की मी घरी बनवते तो. आता हे आपण 5 मिनिटासाठी शिजवून घेणार आहोत. 5 मिनिटं झाली आहेत. आता गॅस बंद करते इथे. आणि वरून पुन्हा कोथिंबीर टाकायचं आहे. आपलं हे शेवग्याचं वरण तयार झालं आहे. मस्त असं तुम्ही भाताबरोबर किंवा मग चपाती भाकरी बरोबर सुद्धा खूप छान लागते. नक्की करून बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणि हो, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करून घ्या. भेटू पुन्हा अशाच छानशा रेसिपीसह.